आंबोली घाट युवा वर्गासाठी स्वप्नवत पर्यटन स्थळ। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चाललोय सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अप्रतिम निसर्गरम्य, शांत आणि थक्क करणाऱ्या ठिकाणी, आणि ते म्हणजे आंबोली घाट। सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे निसर्गरम्य गाव म्हणजेच पावसाचं माहेरघर। दरवर्षी हजारो पर्यटक इथे येतात, विशेषतः आपल्यासारखा उत्साही, साहसी आणि निसर्गप्रेमी युवा वर्ग। या आंबोलीचं वैशिष्ट्य काय आहे तर सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेलं हे ठिकाण समुद्रसपाटीपासून साधारणतः 700 मीटर उंचीवर आहे। इथे वर्षभर आल्हाददायक थंडी, पावसाळ्यात धुक्याची धुलई आणि जणू काही स्वर्गच पृथ्वीवर अवतरला आहे अशी अनुभूती येते। पावसाळा सुरू झाला की संपूर्ण घाट जणू धुक्याने झाकलेला परिदेश बनतो। आता इथं जाण्यासाठी ठिकाणे कोणती आहेत तर हिरण्यकेशी नदीचा उगम। गुहेतून उगम पावणारी ही नदी एकदम शांत आणि पवित्र वाटते। त्यानंतर 2 नंबरला आहे नागरतास धबधबा। हे ठिकाण म्हणजे सेल्फी, व्हिडिओ आणि निसर्ग छायाचित्रणासाठी जणू काही स्वर्गच। त्याच्यानंतर महादेवगड पॉईंट आणि आंबोली व्ह्यू पॉईंट। इथून दिसणारी हिरवीगार दरी आणि पसरलेलं धुकं अक्षरशः श्वास रोखून टाकतं। त्यानंतर 4 नंबरवरती आहे घाटमाथ्यावरील रस्ते। धुक्यातून वाहणारे हे रस्ते म्हणजे बाईक राईड करण्यासाठी स्वप्नपूर्तीच। आता इथं युवा वर्गांसाठी आंबोली घाटामध्ये काय खास आहे तर साहस आणि निसर्गाची सांगड असलेली ही आंबोली घाट। इथे आपण ट्रेकिंग, नेचर ट्रेल्स आणि धबधब्यात भिजण्याची मजा आपण इथं घेऊ शकतो। कॅमेरा, ड्रोन आणि रील प्रेमींसाठी हा जणू काही स्वर्गच आहे। इथे प्रत्येक फ्रेम सुंदर आणि नैसर्गिक असते। तर हे आंबोली घाट हे बजेटमध्ये फिट आहे, तसेच कमी खर्चात पर्यटनाची एक संधी म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो। आता इथं गेल्यानंतर आपली एक जबाबदारी आहे, ती म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचरा टाकू नये आणि ध्वनी प्रदूषणसुद्धा टाळायचं आहे आपल्याला। मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या जगात आंबोलीसारखी ठिकाणं आपल्याला निसर्गाच्या जवळ नेतात, शांतता देतात आणि नव्या ऊर्जा देतात। कसा वाटला हा आंबोलीचा प्रवास? मित्रांनो, आपला व्हिडिओ लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।